येतात। सोलापूर जिल्हा परिषद आमदार सचिन कल्याण शेट्टींचा भाऊ जिंकलाय। सोलापूर जिल्हा परिषदेतला हा निकाल आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या भावाने मिळवलेला विजय। तर तिकडे संभाजीनगरमध्ये भाजप 6, शिवसेना 3, राष्ट्रवादी 4, ठाकरे सेना 5, 18 कल समोर आहेत 63 पैकी। परभणीत भाजप 2, शिवसेना 2, राष्ट्रवादी 6, काँग्रेस 3, ठाकरे सेना 4 अशी ही सध्याची आकडेवारी। सोलापूर जिल्हा परिषद आमदार सचिन कल्याण शेट्टींचा भाऊ हा जिंकताना पाहायला मिळतोय आणि एकूण 205 कल सध्या समोर आहेत। भाजप 70, शिवसेना 38, राष्ट्रवादी 43, काँग्रेस 22, ठाकरे सेना 14, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 5, इतर 13 अशी सध्याची स्थिती। 205 कल आपल्या हाती आहेत, ज्याच्यामध्ये 70 ही आकडेवारी आहे भाजपकडे। आणि कोल्हापूरमध्ये 10 जागांवरती भाजपने आघाडी घेतलेली आहे आणि आतापर्यंतचे जे अश्विन निकाल किंवा कल आपण पाहतोय त्यामध्ये नेत्यांचे जे नातेवाईक आहेत, मुलगा असो, पत्नी असो, त्याचबरोबर इतर मंडळी असोत, तर यांची एक प्रकारे आपल्याला आघाडी किंवा त्यांच्या विजयाचा ट्रेंड आपल्याला सध्या पाहायला मिळतो आहे। सिंधुदुर्गमध्ये काय होतंय हे जाणून घेण्यापूर्वी सोलापूरच्या बार्शीमध्ये ठोंगे गटातनं भाजपचे उमेदवार मीनाक्षी रोंगे यांनी विजय मिळवलेला आहे। 205 जागांचे कल आपल्या हाती आलेत। पुरंदरमध्ये राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे यांनी सुद्धा विजय साजरा केलेला आहे। काँग्रेसच्या हेमा पवार सांगलीमधनं विजयी झालेल्या आहेत, तर धाराशिवच्या परंडा गटातनं शेळगावच्या आणखी एक विजय आपल्याला पाहायला मिळतोय। जयकुमार गोरेंचे बंधू अरुण गोरे हे मात्र माणमधनं पिछाडीवर असल्याचं सध्याचं चित्र दिसतंय। त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे आता वैयक्तिक कल आणि निकाल देखील समोर येतात। अनेक निकाल आता ज्ञानादा समोर यायला लागलेले आहेत। सोलापूरमधला हा निकाल, पुरंदरमधला देखील निकाल समोर आलेला आहे। सिंधुदुर्ग भाजप 14 जागी, शिवसेना 3 जागी। त्यामुळे सिंधुदुर्गातला विचार केला तर भाजप पुढे आहे 14 जागी, शिवसेना 3 जागी। पहिल्याच रत्नागिरीमध्ये मगाशी आपण बघितलेलं होतं शिवसेनेने मोठी आघाडी घेतली होती, मात्र सिंधुदुर्गात नेमकं उलट चित्र आहे। सिंधुदुर्गात भाजप 14 जागी आघाडीवर आहे, शिवसेना 3 जागी आघाडीवर आहे। आणि कोल्हापूरमध्ये काँग्रेसची आघाडी 10 जागांची आहे, तर भाजपची ती 6 जागांची आहे। छत्रपती संभाजीनगरात भाजप 6, शिवसेना 3, ठाकरेंची शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 4 असं एक इंटरेस्टिंग चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। रुपाली झेंडेंनी आपला विजय साजरा केलेला आहे। इकडे साताऱ्यामध्ये भाजपनं 5 जागी आघाडी घेतली, राष्ट्रवादीनं 2। सध्या कलांच्या बाबतीमध्ये क्रमांक 2चा पक्ष हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी हा पक्ष आहे, त्याखालोखाल अर्थातच शिंदेची शिवसेना सुद्धा आहे। भाजप 72 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष म्हणून सध्या आघाडीवर आहे। उदय सामंतांचे स्वीय सहाय्यक हे सुद्धा आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल आज लागत आहेत। 731 जागांपैकी जे कल आपल्या हाती आले त्यानुसार 72 जागी भाजप, 38 जागी शिंदेची शिवसेना, 43 जागी दादांची राष्ट्रवादी, 22 जागी काँग्रेस, 14 जागी ठाकरेंची शिवसेना, 5 जागी शरद पवारांची राष्ट्रवादी, तर इतर 13 जागी एक तर विजयी झालेले आहेत किंवा ते विजयाच्या उंबरठ्यावर आहेत, कलांच्या बाबतीत पुढे आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल। पण खास करून आपल्याला अश्विन काँग्रेसचा लातूर आणि कोल्हापूरच्या बाबतीत विशेष उल्लेख करावा लागेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत। कारण लातूरमध्ये अर्थातच देशमुख कुटुंबांना विधानसभेच्या निवडणुकीत धक्का बसलेला होता, पण महापालिकेत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेस आपली ताकद प्रामुख्यानं दाखवतोय असं सध्याचं तरी चित्र दिसतंय। करमाळ्यामध्ये रश्मी बागल यांचा विजय झालाय, त्या भाजपच्या आहेत। तर पुणे जिल्हा परिषदेत 9 भाजप, 13 राष्ट्रवादी अशी सध्याची स्थिती। पुणे जिल्हा देखील फार महत्त्वाचा, कारण आपण बघितलं होतं महापालिकेत काय चित्र आपल्या समोर आलेलं होतं, त्यामुळे आता पुणे जिल्ह्यामध्ये नेमकं काय होतंय या निवडणुकीमध्ये तेही पाहणं महत्त्वाचं आहे। सोलापुरातला हा निकाल उपळाई ठोंगे गणातला भाजपच्या उमेदवार जिंकलेले आहेत, तर पुरंदर जिल्हा परिषदेत दिबे कराडे गटातनं राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे या जिंकलेल्या आहेत। 217 कल सध्याच्या घडीला आपल्याला बघायला मिळतात। दिलीप देशमुख परभणीमध्ये 2000 मतांची आघाडी आहे। माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना